श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. जानेवारी ते डिसेंबर इंग्रजी महिन्याप्रमाणे हे 12 महिने, ह्यातला सगळ्यात शेवटचा महिना तो आपला डिसेंबर महिना. हा महिना तुमच्यासाठी काय खास घेऊन आलेला आहे. या महिन्यात तुम्ही कुठल्या गोष्टींचं प्लॅनिंग करायचं आहे, कुठली स्वप्न साकार करण्यासाठी नियोजन करायचं आहे, हे आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, जसं की वाहन योग, वास्तुयोग किंवा इतर काही समस्या आहे ज्यावरनं तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की तुम्ही मला संपर्क साधू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून. लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वतः, लग्नस्थान म्हणजे तुमचा आत्मविश्वास, लग्नस्थान म्हणजे तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून काही चढ उतार. हे सगळं समजून घेताना आपण प्रथम स्थानाची माहिती घेत असतो. प्रथम स्थानामध्ये असणारी शनिदेवांची रास, शनिदेवांचं गोचर प्रथम स्थानातनच होत आहे. शनिदेव जेव्हा लग्नी येतात त्यावेळेस थोडेस आळशी वृत्ती वाढवतात. शनिदेव लग्नात आले की तृतीय दृष्टी पराक्रम स्थानावर देतात. 7.5 सुरू आहे पण संधी मिळणार आहे. परिश्रमातनं योग्य मोबदला घेऊन देण्यासाठी शनी महाराजांची कृपा होणार आहे या डिसेंबर महिन्यामध्ये. आणि त्याची सुरुवात होत आहे 2 डिसेंबर पासनं. देवांची उपस्थिती तुमच्या लाभातनं होण्यास सुरुवात होईल 2 डिसेंबर पासनं. जेव्हा शुक्रदेव लाभातनं गोचर करतात त्यावेळेस प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी तुम्हाला समप्रमाणात देतात. पण तुमच्या लग्नस्थानातले शनी महाराज मात्र तुम्हाला आळशी बनवतात. तर यासाठी आपण काय करायचंय, कुठली उपासना करायची, कुठल्या उपासनेत राहून तुम्हाला तुमचं श्रेय किंवा तुमचं पद पुन्हा मिळवायचं, यासाठीची आपण उपासना शेवटी पाहणार आहोत. त्याकडे जाऊयात. धनस्थान हे गुंतवणुकीचे योग दर्शवतं. धनस्थानावर आपण कुटुंब, वाणी, नेत्र, पैसा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. या महिन्यात मोठ्या गुंतवणुकी करायच्या असतील तर त्यासाठी या ठिकाणी असणारी राहुदेवांची उपस्थिती खास म्हणता येईल. 13 डिसेंबर पर्यंत राहुदेवांच्या सोबत हर्षलदेव होते. त्यामुळे अचानक पैसा गुंतवला जात होता. काही अंशी त्यात तुम्हाला मोबदला मिळत होता, पण काही अंशी तुम्हाला निराशा पदरी पडत होती किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा इतर काही ठिकाणी गुंतवणुकीमध्ये तुमचे पैसे अडकून राहत होते. परंतु 13 तारखेनंतर 13 डिसेंबर नंतर मेषेतले हर्षलदेव तुम्हाला नक्कीच तुमच्या कामामधील मोबदला योग्य तो मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. अर्थात शेअर मार्केटमध्ये स्तर उंचावण्यासाठी 13 डिसेंबर नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल. परिश्रम, पराक्रम आणि भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना उत्तम आहे. चतुर्थ स्थानाचे अधिपती शुक्रदेव, ज्यांचं गोचर हे लाभातनं होण्यास सुरुवात होत आहे 2 डिसेंबर पासून. त्यामुळे या महिन्याच्या 2 डिसेंबर नंतर तुम्हाला तुमच्या आईचं सुख भरभरून मिळणार आहे. त्याचबरोबर वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा मिळणार आहे. काही अंशी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल मोकळ्या जागेमध्ये किंवा फ्लॅटमध्ये तर नक्की करा. तुम्हाला उत्तम प्रकारे यश प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांची स्थिती उत्तम म्हणता येईल. शुक्रदेव आणि गुरुदेव हे परस्परांचे जरी शत्रू असतील तरी सुद्धा एकमेकांच्या राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतायत 2 डिसेंबर पासून. त्यामुळे शुभ फळे तुम्हाला निश्चितच देऊ शकतील, वाहन वास्तूचं सौख्य प्रदान करू शकतील. राशी पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. 5वं घर हे शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. 5व्या घरामध्ये मिथुन रास आहे, बुधदेवांची रास. बुधदेवांचं गोचर बुधादित्य योग करत तुमच्या दशमातनं होतंय. 10व्या घरावरून आपण व्यवसाय पाहतो, त्या स्थानामध्ये बुधदेव गोचर करतायत रवियुक्त. हा बुध आदित्य योग तुमच्यासाठी शुभ आहे. याचं कारण म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचंय आणि फॉर्म फिलअप करायचा आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या सगळ्यांसाठी हा कालावधी उत्तम म्हणता येईल. कागदपत्रांची पूर्तता होऊन तुम्ही त्या ठिकाणी लगेचच ऍडमिशन करून घेऊ शकता. परदेशात जायचंय शिक्षणासाठी, नक्की तुम्ही या महिन्यामध्ये प्रयत्न करा, तुम्हाला यश येऊ शकतं. कॉमर्स किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. आर्ट्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी उत्तम आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही स्वतः शिक्षक म्हणून काम करत आहात, तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम कालावधी हा डिसेंबर महिना म्हणता येईल. कलेची आवड जोपासणार आहात, वाचन, गायन, नृत्य या संदर्भातील कलेला तुम्ही जास्त वाव देऊ शकाल या महिन्यामध्ये. 5व्या घरावरून आपण प्रेम प्रणय पण पाहतो. काही अंश तुम्ही तुमची मतं पटकन बोलून व्यक्त होता आणि त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला जाणवत राहतात. म्हणून या संपूर्ण महिन्याभर तुम्ही एक काळजी घ्यायची आहे, तुमचा जो लव्ह पार्टनर आहे त्याच्यासोबत संवाद साधताना, बोलताना, व्यक्त होताना
काळजीपूर्वक कुठल्याही प्रसंगाने त्यांना दुःख प्राप्त होणार नाही किंवा वादाचा प्रसंग येणार नाही याची काळजी तुम्हाला निश्चित घ्यायची आहे. ठीक, षष्ठ स्थानाकडे जाऊयात. षष्ठ स्थान हे रोगाचं आहे. षष्ठ स्थान हे हितशत्रूंचं आहे. 6व्या घरामध्ये येणारी कर्क रास आणि या ठिकाणी मंगळदेवांची उपस्थिती आहे. मंगळदेव कर्क राशीमध्ये नीच होतात. त्यामुळे या महिन्यामध्ये सर्दी, पडसे, कफ, वाताचे विकार किंवा थंड पदार्थांच्या सानिध्यात आल्यामुळे, थंड पदार्थ सेवन केल्यामुळे तुम्हाला काही अंशी तब्येतीच्या तक्रारी निश्चित होऊ शकतात. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. 6व्या घरावरून आपण शत्रू त्रास पण पाहतो. षष्ठात जेव्हा मंगळदेव येतात त्यावेळेस विनाकारण शत्रुत्व निर्माण होतं. वादाचे प्रसंग वारंवार तुमच्या जीवनात येतात. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये गणपती उपासना करायची आहे. आणि सप्तम स्थानाकडे जाऊयात. 7वं घर हे जोडीदाराच्या सुखाचं. 7वं घर हे तुम्हाला भागीदारी व्यवसायामध्ये यश प्राप्त करून देणार. सप्तम स्थानात आहे रविदेवांची रास आणि रविदेवांचं गोचर हे दशमात्न होतंय. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या सोबत राहून तुम्ही एखादा नवीन व्यवसाय करू इच्छिता तर नक्की सुरू करू शकता. त्यांचं सहकार्य तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभणार आहे. राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानात असणारी तुळ रास आणि शुक्रदेवांचं गोचर 2 डिसेंबर पासून लाभात्न होते. भाग्यस्थानावरनं आपण आध्यात्मिक प्रगती पण पाहतो. काही अंशी तुमच्याकडनं आध्यात्मिक उपासना होत नाहीये किंवा करायची इच्छा आहे पण सातत्य नाहीये. पण या महिन्यामध्ये 2 डिसेंबर पासून तुम्हाला आध्यात्मिक उपासनेसाठीचा कालावधी उत्तम आहे. या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त दत्त महाराजांची उपासना करू शकता, कुलस्वामिनीची उपासना करू शकता आणि त्या माध्यमातून कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. नवीन नोकरीच्या संधीत असणारा वर्ग सुखावणार आहे. त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता आहे की तुम्हाला जॉब लागू शकतो. या महिन्यात तुम्ही जास्त प्रयत्न करा. या महिन्याच्या 2 डिसेंबर पासून 15 डिसेंबर पर्यंतचा कालावधी तुम्हाला नवीन जॉबच्या संधीसाठी अतिशय उत्तम म्हणता येईल. राशीपत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊयात. 10व्या घरामध्ये आहे वृश्चिक रास. मंगळदेव निचेतनं षष्ठातनं गोचर करतात. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात सांगू इच्छिते की तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय कसा डेव्हलप करायचा, त्यासाठी कसे नियोजन करायचं आहे, कामाची एकसंगता कशी ठेवायची आहे, या गोष्टीवर फक्त अभ्यास करायचा आहे. व्यवसाय वाढवायचा आहे. 15 डिसेंबर पासून नक्की निश्चित वाढवायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला संकल्पित काही कामे करून घ्यावी लागतील आणि ती 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही करू शकता. कागद, कापड, गोड पदार्थ, संगणक, हॉटेल व्यावसायिक वर्ग हा आनंदित होणार आहे, सुखावणार आहे. त्यांच्यासाठी उत्तम संधीचा कालावधी आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे. त्यांना सुद्धा नवीन संधी प्राप्त होणार आहे. पैसा, इन्कम सोर्स त्यांचा वाढणार आहे. राशीपत्रिकेतील व्ययस्थानाकडे जाऊयात. 12वं घर हे खर्चाचं. त्या घरामध्ये शनिदेवांची रास आहे. शनिदेवांचं गोचर लग्नातनं होतंय. या महिन्यामध्ये स्वतःसाठी खरेदी करण्याचे योग मोठ्या प्रमाणात आहेत. या महिन्याच्या पहिल्या 15 तुम्ही खरेदीकडे जास्त कल देऊ शकाल आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं पैसा मोठ्या स्वरूपात खर्च होऊ शकतो. विवाह करायचा आहे त्यांच्यासाठीचे ग्रहमान पाहूयात. विवाहासाठी आपण गुरुचं बळ आहे का हे पत्रिकेवरनं पाहतो. पण जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला विवाह योग कसा आहे, दिशा, अंतर, स्थळ कसं मिळेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या झाल्यास तुमच्या जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. राशीपत्रिकेनुसार गुरुदेवतेचं बळ आहे का एवढंच पाहू शकतो. तर त्या अनुषंगाने विचार केला तर निश्चित तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे. विवाहासाठी प्रयत्न करता या महिन्यामध्ये प्रयत्नांना यश येऊ शकतं. काही उपासनेची जोड तुम्ही त्यात द्या म्हणजे निश्चितच तुमचं विवाहाचं कार्य संपन्न होईल. आता आपण उपासनेकडे जाऊयात. आळशी वृत्ती कमी होण्यासाठी, कामातील एकसंगता लाभण्यासाठी, आर्थिक लाभ होण्यासाठी, कुठल्याही प्रकारच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायच्या त्यामध्ये अडचणी न येवत यासाठी संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि गम गणपते नमः हा जप करायचा आहे. आपण संपूर्ण डिसेंबर हा महिना कुंभ राशीच्या जातकांना कसं राहणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.